न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। बॅकडेट मंजुरी, बनावट फाईल्स। मेहर कांबळे म्हणाले, हे थांबवावंच लागेल। काम सुरू, पण मंजुरी कुठे? मेहर कांबळेंनी उघडलं एक काळं गुपित। अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात चाललेल्या बिनमंजुरीच्या सुशोभीकरण कामावर रिपब्लिकन युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष मेहर हरीश कांबळे यांनी संतप्त एल्गार पुकारला आहे। उपअभियंता घोरपडे आणि कनिष्ठ अभियंता सचिन दिनकर या दोघांनी कोणतीही प्रशासकीय मंजुरी निविदा किंवा वृत्तपत्र जाहिरात न देता थेट काम सुरू केल्याचा गंभीर आणि स्फोटक आरोप त्यांनी केला आहे। या संपूर्ण गैरप्रकाराला कार्यकारी अभियंत्याचा थेट पाठिंबा असल्याचेही मेहर कांबळे यांनी स्पष्टपणे सांगितले। जनतेच्या पैशावर हात टाकणाऱ्या या अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबन करा, असा ठणकावलेला इशारा देत कांबळे म्हणाले, 15 दिवसात कारवाई न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयासमोर उग्र जन आंदोलन पेटवू आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनावर असेल। जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग उपविभाग अहमदनगर येथे कार्यालयाचं सुशोभीकरणाचं काम चालू आहे। त्या कामाची कुठलीही निविदा यांनी घेतलेली नाही। शासकीय कामाचं काम करण्या अगोदर निविदा घेणं अनिवार्य असतं। निविदा न घेता कार्यालयाच्या सुशोभीकरणाचे काम उपअभियंता घोरपडे व कनिष्ठ अभियंता सचिन दिनकर यांनी चालू केलेलं आहे। शासनाचा व जनतेच्या पैशाचा हा अशा पद्धतीचा अपार व सावळा गोंधळ जिल्हा परिषदमध्ये चालू आहे। या संबंधित मी आज कार्यकारी अभियंता चौधरी साहेब यांना भेटून पत्र दिलेलं आहे व उपअभियंता व कनिष्ठ अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यावर तत्काळ यांचं निलंबन व यांच्याकडे असलेला पदभार काढून घेण्यात यावा, यासाठी मी लेखी पत्रद्वारे दिलेलं आहे। जर माझी मागणी जर येत्या 15 दिवसात जर पूर्ण नाही झाली तर मी रिपब्लिकन पक्ष सेनेच्या वतीने इथं तीव्र स्वरूपाचं व्यापक स्वरूपाचं मोठं जन आंदोलन छेडीन, याची यांनी नोंद घ्यावी। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।